सारांश लेखन पर्यावरण संरक्षण. पर्यावरण हे मानवाच्या जीवनाचा मूलभूत आधार आहे. हवा, पाणी, जमीन, वनसंपदा आणि प्राणीजीवन यामुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी टिकून आहे. परंतु वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि अंधाधुंद वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. कारखान्यांतून निघणारे विषारी धूर, वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण आणि नद्यांमध्ये टाकले जाणारे सांडपाणी यामुळे हवा व पाणी प्रदूषित होत आहे. पर्यावरण प्रदूषणाचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. दमा, श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि विविध गंभीर आजार वाढत आहेत. नैसर्गिक आपत्तींचे प्रमाणही वाढत आहे. पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि उष्णतेत वाढ होणे ही पर्यावरण ऱ्हासाचेच परिणाम आहेत. वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले असून जैवविविधता नष्ट होत चालली आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. अधिकाधिक झाडे लावणे, पाणी व वीज वाचवणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे आणि प्लास्टिक टाळणे या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. पर्यावरण वाचले तरच मानवाचे भविष्य सुरक्षित राहील. म्हणून आजच पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे. सारांश. पर्यावरण मानवाच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र लोकसंख्या वाढ, औद्योगिकीकरण व प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याचा परिणाम मानवी आरोग्य, निसर्ग व जैवविविधतेवर होत आहे. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून झाडे लावणे, संसाधनांची बचत करणे व प्रदूषण टाळणे आवश्यक आहे. पर्यावरण सुरक्षित राहिले तरच मानवाचे भविष्य उज्ज्वल राहील. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.